आता यानंतर गांधीजी राजकुटाना, काय लक्षात ठेवायचं, राजकुटाना या जहाजाद्वारे लंडनला गेले. कोणत्या जहाजाद्वारे? राजकुटाना. आणि त्यांच्यासोबत गांधीजी एकमेव अधिकृत प्रतिनिधी म्हणून लंडनला गेले होते गोलमेज परिषदेमध्ये सामील होण्यासाठी, आणि ते काँग्रेसचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून गेले होते. मात्र त्यांच्यासोबत देवीदास गांधी, घनश्याम बिर्ला, महादेव देसाई, पंडित मदन मोहन मालवीय आणि मीराबेन, त्यांचं जे ओरिजिनल नाव आहे ते मेरी स्लाव आहे, तर इत्यादी लोक गांधीजींसोबत गेले होते. मग आता गांधीजी कशासाठी गेले होते? गोलमेज परिषद अटेंड करण्यासाठी. मग ही जी दुसरी गोलमेज परिषद झाली होती ती 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931 दरम्यान झाली होती. आता दुसरी गोलमेज परिषद जी होती तिच्या आधी थोडी परिस्थिती बदललेली होती. युरोपमध्ये किंवा ब्रिटनमध्ये परिस्थिती जी होती ती बदललेली होती. कारण मजूर पक्ष जो होता त्या काळी रॅम्से मॅकडोनाल्ड हे जे होते हे मजूर पक्षाचे पंतप्रधान होते. मात्र मजूर पक्ष अल्पमतात आल्याने त्यांनी हुजूर पक्षासोबत राष्ट्रीय सरकार स्थापन केलं होतं. कोणतं सरकार स्थापन केलं होतं? राष्ट्रीय सरकार स्थापन केलं होतं. आणि राष्ट्रीय सरकार स्थापन करून त्यांनी व्हाईसरॉय चेंज केला होता. आयर्विनच्या जागी लॉर्ड विलिंग्टन या साम्राज्यवादी व्हाईसरॉयची नेमणूक करण्यात आली होती. आणि त्याचबरोबर एक कमजोर आणि प्रतिगामी भारत मंत्री तेथे नेमला होता, त्याचं नाव आहे सॅम्युअल होवर. त्याचबरोबर आता हुजूर पक्षामधील जे काही व्यक्ती होते जसं की विन्स्टन चर्चिल, तर हे व्यक्ती काय करत होते? यांना गांधीजी सोबत बोलायला आवडत नव्हतं. हा गांधीजींना देशद्रोही फकीर म्हणायचा. गांधीजींना देशद्रोही फकीर कोण म्हणायचा? विन्स्टन चर्चिल. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि या गोलमेज परिषदेमध्ये इंग्रजांनी एक खेळ केला होता, तो म्हणजे असा की त्यांनी जे बहुतेक प्रतिनिधी बोलवले होते ते एक तर ब्रिटिशांना एकनिष्ठ होते, नाहीतर संधिसाधू होते, नाहीतर सांप्रदायिक होते किंवा जमीनदार होते. असा ब्रिटिशांना जो एकनिष्ठ वर्ग होता त्या वर्गाचे प्रतिनिधी या ठिकाणी बोलवण्यात आले होते. आता आपण या ज्या दुसऱ्या गोलमेज परिषद आहे तिचा अध्यक्ष कोण होतं? तर तेच होते, रॅम्से मॅकडोनाल्डच होते. या गोलमेज परिषदेमध्ये 107 प्रतिनिधीचा समावेश होता. यापूर्वीच्या गोलमेज परिषदेमध्ये 89 प्रतिनिधी होते, हे आपण बघितलं होतं. आणि एक गोष्ट इथे लक्षात घ्या, पूर्वीच्या गोलमेज परिषदेमधील जे प्रतिनिधी आहे त्यांचाच या ठिकाणी सहभाग होता. फक्त काही नवीन प्रतिनिधी जे आहे त्यांची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. जसं की काँग्रेसचे प्रतिनिधी होते महात्मा गांधी आणि ते अधिकृत प्रतिनिधी होते. मात्र ब्रिटिशांनी त्यांच्यासोबत मदन मोहन मालवीय आणि रंगास्वामी अय्यर यांना सुद्धा बोलवलं होतं. त्याचबरोबर महिलांच्या प्रतिनिधीमध्ये सरोजिनी नायडू यांची भर पडली होती. म्हणजे या पहिले जे दोन होत्या त्या होत्या, फक्त सरोजिनी नायडू ऍड झाल्या होत्या. त्यानंतर एन जोशी सोबत कामगारांची प्रतिनिधी म्हणून व्ही गिरी यांची भर पडली होती. आणि त्यानंतर उद्योजकांच्या प्रतिनिधीचा पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये समावेश नव्हता. आणि आता दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये घनश्यामदास बिर्ला आणि पुरुषोत्तम ठाकूरदास या दोघांनी गोलमेज परिषदेमध्ये सहभाग नोंदवला होता. आता या गोलमेज परिषदेचं वैशिष्ट्य जर आपल्याला सांगायचं झालं तर अल्पसंख्याकाचे जे प्रश्न आहे आणि इतर जे अल्पसंख्याक होते त्या सर्वांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. काय केली? या सर्वांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. मग आता गांधीजींना राग आला. पहिले तर मुस्लिम लीगला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले आणि फोडा आणि झोडाची नीती अवलंबण्यात आली होती इंग्रजांकडून. आणि आता तर सर्वांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे होते, म्हणजे भारताचे तर यांना तुकडेच करायचे होते. म्हणून गांधीजी काय म्हणे की बाकीचे जे प्रतिनिधी आहे ते भारताचे प्रतिनिधी नाही, फक्त काँग्रेसचा प्रतिनिधी मी आहे, ते माझ्याशी चर्चा करा, असं गांधीजींचं मत होतं. यावर गांधीजी आणि आंबेडकरांमध्ये विवाद झाला आणि आंबेडकरांचं म्हणणं होतं की दलितांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे, अस्पृश्यांना. गांधीजी म्हणे नाही, ते हिंदूमध्येच मोडतात. आणि यावरून वाद झाला. आता या वादानंतर आंबेडकर म्हणे की तुम्ही भारतातून मला तार पाठवा. भारतातील लोकांना, भारतातील अस्पृश्यांना त्यांनी आवाहन केलं की जनता वृत्तपत्रामार्फत तुम्ही मला तार पाठवा. आणि यांना पहिली तार साताऱ्याच्या द्रौपदीबाई शिंदे यांनी पाठवली होती. मग आता ही गोलमेज परिषद होती ही संपली आणि ही संपताना 3 गोष्टी जाहीर करण्यात आल्या.
पहिली गोष्ट होती सिंध आणि वायव्य सरहद्द प्रांत जो आहे तो नवीन निर्माण केला जाणार होता. दुसरी गोष्ट होती भारतीय सल्लागार समिती, त्याचबरोबर इतर 3 समित्या मताधिकार, वित्त आणि संस्थानिक समिती स्थापन केल्या जाणार होत्या. आणि तिसरी गोष्ट होती की भारतामध्ये जर एकमत झाले नाही तर आम्ही या अल्पसंख्याकांचा जो प्रश्न होता या गोलमेज परिषदेमध्ये निर्माण झालेला यावर सोल्युशन म्हणून जातीय निवाडा जाहीर करू. त्याचबरोबर गांधीजी जेव्हा भारतात परतले तेव्हा अस्पृश्यांनी त्यांना गिरगाव चौपाटीवर काळे झेंडे दाखवले होते आणि वीरा शिंदे यांनी आंबेडकरांच्या विरोधात अस्पृश्यांचा मोर्चा काढला होता. तर ह्या काही घटना जी दुसरी गोलमेज परिषद होती ती संपल्यानंतर घडल्या होत्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान ज्या काही घटना घडल्या होत्या त्यांचा अभ्यास केला. आता दुसऱ्या गोलमेज परिषदेवरून जेव्हा गांधीजी येतात तेव्हा ते भारतात सविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा सुरू करतात. आता आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, आता आपण सविनय कायदेभंग चळवळीचा जो दुसरा टप्पा आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. यापूर्वी आपण काय बघितलं होतं तर गांधीजी जस्ट गोलमेज परिषदेमधून भारतात आले होते. ते गिरगाव चौपाटीवर जेव्हा आले होते तेव्हा अस्पृश्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले होते. तर मग हा जो सविनय कायदेभंग चळवळीचा हा जो दुसरा टप्पा आहे हा कधी ते कधीपर्यंत आहे, म्हणजे हा 29 डिसेंबर 1931 ते एप्रिल 1934 पर्यंत हा जो दुसरा टप्पा आहे तो चाललेला आहे. म्हणजे या दुसऱ्या टप्प्यात सविनय कायदेभंग चळवळ काँग्रेसतर्फे चालवण्यात आली होती आणि एकूणच तिचे नेतृत्व होतं गांधीजींकडं. मग गांधीजी 28 डिसेंबर 1931 ला दुसऱ्या गोलमेज परिषदेमधून भारतात आले. मग भारतात येताच त्यांनी काय केलं, कोणताही नियोजनाविना त्यांनी पहिले असं कोणतंही नियोजन आखलं नाही आणि डायरेक्ट भारतात येताच 29 डिसेंबर 1931 ला काँग्रेसने आणि गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली. आता काँग्रेसने किंवा गांधीजीने या चळवळीचं नियोजन तर केलं नव्हतं, मात्र ब्रिटिश तयारीमध्येच होते. ते येताच म्हणजे ते भारतात येताच आणि सविनय कायदेभंग चळवळ सुरू करताच 4 जानेवारी 1932 ला गांधीजीला आणि जे सरदार वल्लभभाई पटेल आहे त्यांना अटक करण्यात आलं होतं आणि जे बाकीचे मुख्य नेते होते ते ऑलरेडी जेलमध्ये होते. त्यानंतर पोलिसांनी काय केलं, पोलिसांना अमर्याद अधिकार देण्यात आले. किती अधिकार देण्यात आले? अमर्याद, त्याला लिमिटच नव्हती. त्यामुळं पोलिसांनी त्या काळात जवळपास 1.2 लाख कोटी झाले 1.2 लाख लोकांना अटक केलं होतं, म्हणजे जवळपास 1,20,000 जणांना पोलिसांनी अटक केलं होतं. त्यानंतर 1932चं जे दिल्ली अधिवेशन होतं आणि 1933चं जे कलकत्ता अधिवेशन होतं त्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली होती. त्याचबरोबर गांधीजीचं जे आश्रम होतं ते पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर जे लोक होते, जे सर्वसामान्य लोक होते त्यांच्यावर दडपशाही सुरू केली होती. तर अशा प्रकारे ही जी चळवळ होती ती अक्षरशः दडपण्यात आली होती. या चळवळीला यश नाही आले कारण जनता सुद्धा ही चळवळ सुरू करण्यासाठी तयार नव्हती. गांधीजी भारतात येतात, जाहीर करतात सविनय कायदेभंग चळवळ सुरू. काँग्रेसने पण काही नियोजन केलं नव्हतं. ही या चळवळीच्या अपयशाची काही कारण आहे. त्याचबरोबर तिसरं कारण असं आहे की ब्रिटिश ऑलरेडी तयार होते. ब्रिटिशांना माहित होतं गांधीजी आता नाराज होऊन भारतात चालले म्हणजे काहीतरी मोठं करणार, म्हणजे ब्रिटिश ऑलरेडी तयार होतं. गांधीजी येण्याच्या अगोदर त्यांनी बाकीचे भारतातील प्रमुख नेत्यांना अटक केलं होतं आणि गांधीजी भारतात आल्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल आणि गांधीजींना सुद्धा अटक करण्यात आलं. आता एप्रिल 1934 मध्ये गांधीजींनी ही चळवळ अपयशी मागून स्वतःहून मागे घेतली होती 1934 मध्ये एप्रिलच्या महिन्यात. मग आता गांधीजींनी ही चळवळ मागे घेतल्यानंतर जो काँग्रेसने निवडणुकावर बहिष्कार टाकला होता तो सुद्धा मागे घेतला आणि 1934 मध्ये होणाऱ्या ज्या 5व्या निवडणुका होत्या केंद्रीय कायदे मंडळाच्या त्यामध्ये सहभाग घेतला. त्यामध्ये काँग्रेसला 42 जागा जिंकता आल्या होत्या आणि त्याचे नेतृत्व होतं भुलाभाई देसाई यांच्याकडे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग आता ही जी चळवळ झाली या चळवळी दरम्यान म्हणजे दुसऱ्या टप्प्यात आता सेकंड फेज मध्ये काय घटना घडल्या महत्त्वाच्या ज्या आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे.